माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. असं असलं तरी त्यांच्यावरील टांगती तलवार अद्याप कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सदनिका घोटाळा प्रकरणात कोकाटे यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. त्यामुळं त्यांची तुर्तास तुरुंगात जाण्यापासून सुटका झाली असली तरी त्यांच्या आमदारकीबाबतचा सस्पेन्स मात्र आता अधिकच वाढलाय. नेमकं मुंबई उच्च न्यायालयानं काय म्हटलंय, आमदारकीबद्दल न्यायालयाचा निकाल काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहतात विशेष खास. तर मंडळी, नाशिक जिल्हा न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या कोकाटे यांच्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं कोकाटे यांना 1,00,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळं कोकाटे यांना मोठा वैयक्तिक दिलासा मिळाला, तरी त्यांची संभाव्य अटक सध्या टळली आहे. मात्र न्यायालयानं केवळ जामीन दिला असून त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासाठी सर्वात मोठी अडचण ही त्यांच्या आमदारकीची ठरण्याची शक्यता आहे. न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. नियमानुसार 2 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधीचं पद धोक्यात येतं. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं आता कोकाटे यांच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळं विधानसभा अध्यक्ष यावर काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. संपूर्ण प्रकरण सुमारे 30 वर्षापूर्वीचं म्हणजेच 1995 सालचं आहे. नाशिकमधील एका जुन्या सदनिका घोटाळ्याप्रकरणी कोकाटे यांच्यावर आरोप झाले होते. याच प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवून 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. या निकालाला स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तरी 30 वर्षानंतर या प्रकरणानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं कोकाटे यांच्या राजकीय अडचणीत वाढ झाली आहे. तर अशा पद्धतीनं कोकाटे यांना तुर्तास दिलासा मिळाला असला तरीसुद्धा त्यांची आमदारकी धोक्यात आहे.